प्रवीणजी, या सगळ्या याच्यामध्ये सरकार याच्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये कशा पद्धतीच्या हालचाली करणं आपण अपेक्षित आहे आपल्याला सुद्धा, आणि तो तोडगा निघेल असं आपल्याला वाटतं का? मला वाटतं आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना सरकारनं नेहमी आरक्षणाच्या बाजूनं, मराठा समाजाच्या बाजूनं भूमिका घेतलेली आपण बघाल, आणि त्याच्यामुळं सरकार हे समाजाच्या हिताच्या बाजूनच आहे. त्याच्यामुळे आजही सरकार चर्चेपासून कुठे पळत नाहीये. कालच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे OSD पण मग या चर्चेच्या निमित्ताने कोणी नेते किंवा ठिकाणी सरकारचं कोणी शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार आहे का, आणि कधी भेटेल? नाही, 100% शिष्टमंडळ भेटेल, परंतु जरांगे यांचा स्टँड होता आम्हाला चर्चाच करायची नाही, आम्हाला निकालच पाहिजे, आम्हाला अंमलबजावणीच पाहिजे. मला वाटतं आपण जर मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांची मानसिकता बघितली तर आरक्षण कोणी दिलं? पहिलं देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं, ते कोर्टात टिकवलं होतं. नंतर उद्धवजींचं सरकार आल्यावर ते टिकवू शकले नाहीत, दुर्लक्ष केलं. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी 10% आरक्षण अतिरिक्त कुणी दिलं? आमच्याच सरकारने त्या ठिकाणी दिलं ना. परंतु आता ज्या मागण्या आहेत, माझं नेहमी सांगणं आहे की बाबा झोपलेल्याला जागा करता येईल, झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं काय जागा करणार? आता तुम्ही मला सांगा, ओबीसीतनं आरक्षण मागतोय आपण, विचारा तुम्ही शरद पवार साहेबांना, तुमची संमती आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला? विचारा उद्धव ठाकरे साहेबांना, विचारा त्या ठिकाणी वडेट्टीवार किंवा नाना पटोलेंना किंवा काँग्रेसला. कुठल्याही प्रकारच्या आरक्षणांना धक्का न लावता आरक्षण द्यावं, अशी जर सर्व पक्षांची, सर्व नेत्यांची भूमिका असेल तर केवळ बरोबर, खरं प्रवीणजी, हाच प्रश्न घेऊन खरं तर गंगाधर काळकुटे यांच्याकडे आपण